नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सोनू पवार इन्फॉर्मेशन योजना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांचे टायपिंग झालेले आहेत आणि 10वी उत्तीर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 6,500 रुपये आर्थिक मदत दिली जात आहे। याबाबतचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पुढे बघणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दिलेली माहिती व्यवस्थित समजून घ्या आणि या 6,500 रुपये मिळवण्यासाठी अर्ज करा। चला तर मग या महत्त्वपूर्ण योजनेसंदर्भातील व्हिडिओला सुरुवात। मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये maamrut.org.in ही अधिकृत शासकीय जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आपल्याला सर्च करायची आहे। मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट अमृत या संस्थेच्या अधिकृत पेजवरती तुम्ही येणार आहे। मित्रांनो, अधिकृत पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये ज्या 3 रेषा दिसत आहे त्या 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे। या 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पर्याय दाखवले जात आहे। यामध्ये तुम्ही मुखपृष्ठ, परिपत्रक, गॅलरी, योजना, लाभार्थी अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी पर्याय दाखवले जात आहे। यामध्ये योजना या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। योजना या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अमृतच्या माध्यमातून ज्या काही शासकीय योजना सुरू असतात त्याबाबतची माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जात आहे। आता यामध्ये आपण शैक्षणिक अर्थसहाय्य योजना या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता एमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अर्थसहाय्य योजना या अमृतच्या माध्यमातून सुरू असते। नंबर 2 आहे संगणक आणि टंकलेखन योजना। या योजनेवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे। या योजनेवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर परत एक नवीन पेज ओपन झालेला आहे। यामध्ये तुम्ही संगणक टंकलेखक योजना, शासकीय संगणक टंकलेखक बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण व ऑनलाईन लघुलेखक परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनवणे या योजनेचा उद्देश आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 6,500 रुपये देण्यात येणार आहे। ते तुम्ही आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी तुम्हाला दाखवले जात आहे। आणि या योजनेकरिता ऑनलाईन पद्धतीने जो अर्ज सादर करण्याचा दिनांक आहे तो आहे 30 एप्रिल 2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। मित्रांनो, पुढे आपण या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा सादर करायचा याबाबतची सविस्तर माहितीचा व्हिडिओ पुढे आपल्या या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेसंदर्भात पात्रता आणि योजनेची माहिती बघत आहोत। यामध्ये तुम्हाला योजनेसाठी काय पात्रता लागणार आहे ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवली जात आहे। अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संगणक टंकलेखक बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाईन लघुलेखक परीक्षा उत्तीर्ण झाल्याची निकालाची प्रत सादर करणे बंधनकारक असणार आहे। अमृतकडून आर्थिक लाभ घेण्यापूर्वी अर्जदाराने अर्जासोबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद संबंधित परीक्षा देणार असल्याचे स्वयं घोषणापत्र देणे आवश्यक असणार आहे। शैक्षणिक किमान पात्रता या योजनेसाठी 10वी पास असणे आवश्यक आहे आणि तुमचं वय 18 ते 45 दरम्यान असणे आवश्यक असणार आहे। मित्रांनो, या योजनेसाठी आपल्याला उत्पन्नाची अट देखील दिलेली आहे। तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे आणि त्याबाबतचे उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणे आवश्यक असणार आहे। या योजनेसाठी तुम्ही पूर्वी लाभ घेतलेला नाही याबाबतचं स्वयं घोषणापत्र तुम्हाला सादर करावे लागणार आहे। तसेच उमेदवाराचे आधार कार्डची जी सत्यप्रत आहे ती प्रत देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज आपण ज्यावेळेस सादर करणार आहे त्यावेळेस तुम्हाला ती ऑनलाईन पद्धतीने सादर करावी लागणार आहे। तसेच उमेदवाराचे वैयक्तिक बँक खात्याचा तपशील देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना सादर करावा लागणार आहे। त्यामध्ये बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड अशी सविस्तर माहिती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना द्यावी लागणार आहे। मित्रांनो, पात्रता योजनेसंदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे।
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा सादर करायचा याबाबतची माहिती सविस्तरपणे बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा सादर करायचा याबाबतचा पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या योजनेचा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करण्याचा जो व्हिडिओ येईल त्याची माहिती तुम्हाला मिळेल। थांबतो, धन्यवाद।